आणि असं 63 मीटर बघ. तर ह्या बाजूला तिकडच्या बाजूने 100 फूट म्हणजे साधारण एक 26 मीटर अंतर सोडलं तर जे गोडाऊनला येणारे जाणारे ट्रक आहे 12 मीटर लांबीचे ट्रक असतील ते वळून लावले इतकी जागा तिकडे सोडायची आपण आणि ती जागा सोडून या बाजूला तहसीलदार मॅडमचं जे क्वार्टर आहे क्वार्टरच्या कंपाऊंडच्या अलीकडेच बसेल जर कमी पडलं तर ते कंपाऊंड पण आपल्याला साधारण 10 फूट पलीकडे सरकवता येईल आणि अजून गरज पडली तर क्वार्टर पण आपण हे करू शकतो असं आहे. आणि समोरच्या बाजूला जेव्हा बांधकाम करायला आपल्याला अडचण येणार नाही सध्या अशी 70 मीटर लागणार आहे 63 मीटर आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती इमारत आपल्याला काढायला जेणेकरून पुढचा रस्ता झेंडा कट्टा आणि येण्या जाण्याचा जो एरिया तो आपल्याला मिळणार. सबजेल ह्याच्यामध्ये त्यात प्रोव्हिजन केलेलं आहे नवीन इमारत केलेली जेव्हा बांधकाम पूर्ण होईल वापर करायचा असेल तेव्हाच आपण ही पाडू. आता ही बिल्डिंग झाल्यानंतर ही बिल्डिंग झाल्यानंतर तिकडल्या कुठल्या कुठल्या बिल्डिंग पण पाडायचे पोलीस स्टेशन आणि तहसील कंपाऊंड पासून अलीकडचे जे आहेत ते नवीन बांधकाम राहिलं तर आणि येतानाच काय करा तिकडे चिटकून घ्या. ते आपल्याला टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार रस्ते जे कमीत कमी सोडायला लागतात तेवढे सोडा. ती एवढी जागा आहे बा पण फक्त सुसूत्रीपणा नाही त्याचं बघायला गेलं तर 50 मीटर बिल्डिंग आहे कंजेस्टेडच पाडल्याशिवाय आपल्याला स्पेशस होणार. प्रवेशद्वाराची दिशा कोणत्या इकडंच आहे पश्चिमेकडे का? हां पश्चिम हिच्यासाठी थोडा उत्तरेकडे आठवलेला नाही ठेवत. ह्या जागेच्या ह्याच्यानुसार पाहिलं कोपऱ्यात येते ते आपण आता पुढं आर्किटेक्टकडे जाईल. पहिलं तर जागा आपल्याला होती का नाही ते बघायचं होतं आणि डेप्युटी आर्किटेक्टकडनं तो लेआउट वगैरे पुढची गोष्ट आहे त्याला जागेचा विषय पुढचं ओपन स्पेस वगैरे सगळं बघून आर्किटेक्ट ठरवतो. पण आपल्याला असं जर इकडे तोंड केलं तर आपल्याला ती मोकळी जागा ही असं आपल्या ह्याच्यात असल्यासारखं इकडं तोंड इकडं मोकळी जागा जसं उत्तरेला आहे का तोंड तसं आणि हे पडल्यानंतर मॅडम पडल्यानंतर हे ओपन होतं उलट हे असं मला वाटतं एवढी जागा आहे भरपूर काय म्हणताय एवढी मोठी जागा पाडायची गरज सुद्धा येणार नाही. पुढचे रस्ते वगैरे बसणार टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार कमीत कमी 6 मीटरचा रस्ता आपल्याला चारही बाजूनी लागतोय आणि पुढे आपल्याला थोडा जास्त लागेल ना. बिल्डिंगचा वापर करायचा तर 20-25 मीटर पार्किंग झेंडा कट्टा जे बिल्डिंगच्या पुढे येणार आहे ह्या जागा सगळ्या लागणार. इथंपर्यंत जर बिल्डिंगच आली तर ही कंजेस्टेड होऊन जाईल. प्रवेशद्वारासमोरच हे समोर येणार बिल्डिंग बांधून शहराला योग्य येणार नाही. तोपर्यंत आपल्याला वापरायला अडचण तहसील आणि पोलीस स्टेशन सगळं सध्या तिथं शक्य नाही. प्लॅन सुंदर बनवा फक्त ओरिएंटेशन आर्किटेक्ट